धन्यवाद। तिकडे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। सकाळपासून नाशिक शहरामध्ये संततधार पाऊस कोसळतोय। जिल्ह्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग कायम आहे, तर नाशिक जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडमध्ये आलेलं आहे। नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। तर धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे आता धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील कायम ठेवण्यात आलेला आहे। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। किरण, आपण पाहतोय नाशिकसह परिसरामध्ये सातत्याने पाऊस कोसळतो आहे आणि आता नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। आतापर्यंत या परिसरामध्ये सरासरी किती मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा पाऊस समाधानकारक आहे का? शुभम, मागच्या अर्धा दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये पाऊस जाहीर होताना आपल्याला बघायला मिळतोय। आज सुद्धा नाशिक शहर आणि जिल्ह्याला हे मुसळधार पावसाचा इशारा जे हवामान खात्याने दिलेला आहे। काही भागाला एकूणच रेड अलर्ट आणि काही भागाला जे ऑरेंज अलर्ट हे जे हवामान खात्याने दिलेलं आहे। आणि आज सकाळपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये संततधार पाऊस हे सुरू आहे। आज सकाळपासूनच नागरिकांना म्हणजे बाहेर जाण्यासाठी किंवा आपल्या कामाला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, कारण हे ठिकठिकाणी अशा पद्धतीने हे रस्त्यावरती पाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यातील 23 पैकी 11 धरणं हे 100% भरलेली आहेत आणि गंगापूर धरणातून सुद्धा मागच्या काही दिवसांपासून पाण्याचा विसर्ग हे चालू आहे। आज सुद्धा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। आता 2500 क्युसेस इतका जो पाण्याचा विसर्ग आहे तो हे गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावं अशा पद्धतीचे आदेश प्रशासनाचे आहेत। आणि या सकाळपासून शहर आणि परिसरामध्ये अशाच पद्धतीने पाऊस हे चालू असल्याचं बघायला मिळतोय। विशेष करून नाशिकच्या दक्षिण भागाला मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। मागच्या काही दिवसांपासून मनमाड, नांदगाव, सिन्नर, मालेगाव या ठिकाणी पाऊस जे आहे ते हे चालू झालेला नव्हता, पण कालपासून पाऊस हे चालू झालेला आहे। त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना सुद्धा हा पाऊस जो आहे तो फायदेशीर आहे। काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट होतं, या पावसामुळे ते दुबार पेरणीचं संकट सुद्धा टळलेलं आहे। आणि आज शहर आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होईल अशा पद्धतीचा अंदाज जे हवामान खात्यानं आहे। आणि आजही जिल्ह्यातील 15 ते 16 धरणातून पाण्याचा विसर्ग कायम आहे आणि त्यामुळे दारणा, गोदावरी आणि जे जिल्ह्यातील वेगवेगळे हे नदी आहेत या नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावं असे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। अगदी किरण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। पुढची बातमी आपण पाहूया। तिकडे रायगडच्या श्रीवर्धनमध्ये मोठी दुर्घटना टळलेली आहे।